सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी, घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा. जिल्हाधिकारी संतोष पाटील. घरगुती गॅसच्या अनधिकृत वापराला पायबंद घालणार. जिल्ह्यात घरगुती गॅस तसेच पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पेट्रोल पंपावर गॅस वितरकांच्या कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. घरगुती गॅसच्या अनधिकृत वापराला पायबंद घाला अशी सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली. मध्यपूर्व आशियात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या तिन्ही कंपन्यांच्या विक्री अधिकारी तसेच जिल्ह्यातील संबंधित कंपन्यांचे गॅस व पेट्रोल वितरक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, हॉटेल व्यवसायावर परिणाम होण्याची भीती. मध्यपूर्वी आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून याचा फटका जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांचे विक्रेते यांच्यावर होऊ लागला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील गॅस एजन्सीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचे बुकिंग होत नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा ग्राहकांना सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा देशभरात लागू केला आहे. जिल्ह्यात 781 ग्रामपंचायतींवर प्रथमच सरपंच प्रशासक, विद्यमान उपसरपंच व सदस्य ही प्रशासकीय समिती. सातारा जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या 781 ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी याश्री नागराजन यांनी नियुक्ती केली आहे. मुदत संपल्यानंतरच प्रथम विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून संधी मिळाली आहे. विद्यमान उपसरपंच व सदस्यही प्रशासकीय समितीत असणार आहे. प्राध्यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी, शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह लाखोंच्या रोकडसह तिघे ताब्यात. खटाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात धक्का देणारी मोठी कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारच्या सुमारास केली. खाजगी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासाठी 3 लाख रुपयांची लाच घेताना 2 जणांना रंगेहात पकडले असून अध्यक्षासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्राध्यापक पदोन्नतीसाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटावचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील यांच्यासाठी लाच स्वीकारताना मध्यस्थ रवींद्र गणपत पवार वय 36 राहणार खटाव आणि अनिल सदाशिव गुजर वय 42 ग्रंथालय परिचर शहाजीराजे महाविद्यालय खटाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापारातून रंगेहात पकडले. तक्रारदार हे शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथे सहयोगी प्राध्यापकावर कार्यरत आहे. सातारा जिल्हा गटसचिव संघटनेचे काम बंद आंदोलन. कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड विकास सेवा सोसायटी सचिव दयानंद खाडगे यांना मारहाण करण्याला त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी सातारा जिल्हा गट सचिव संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र या मागणीनंतरही मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने सातारा जिल्हा गट सचिव संघटनेने मंगळवार दिनांक 10 मार्च पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. संबंधित संशयितांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, सचिव बांधवांच्या सुरक्षेसाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिलांविषयक कायदे व धोरणांच्या अंमलबजावणीसाठी साताऱ्यात मोर्चा. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा महिला संघटनेचे वार्षिक अधिवेशन मुक्तांगण येथे पार पडले. यावेळी झालेल्या ठरावाप्रमाणे महिलांचे प्रश्न संघर्षाच्या मार्गाने सोडण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानुसार ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा शहरातून मोर्चा काढण्यात आला. तसेच विषयक समिती सक्रिय करणे, ART कायद्याची अंमलबजावणी, महिला सक्षमीकरण, दारूबंदी यासह विविध महिलांविषयक कायदे व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आल्या. झेडपीच्या मार्गावर धुळीच्या लोटच्या लोट, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघातासारख्या घटना घडण्याची शक्यता. जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली असल्याने जिल्हाधिकारी ते जिल्हा परिषद कार्यालय मार्गावर धुळीच्या लोटच्या लोट उठत आहेत. त्यामुळे अपघातासारखे प्रसंग घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित ठेकेदारांनी या ठिकाणी पाण्याची फवारणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोरगाव येथील पेपर मिलला आग, कच्चा माल व यंत्रणा खाक. बोरगाव तालुका सातारा येथील के पॉवर अँड पेपर लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली. त्यामध्ये कच्चा माल व यंत्रणा जळून खाक झाली. याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी: मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास कंपनीच्या उत्तर बाजूकडून गवत पेटत दिसले. जोरदार वायूमुळे ही आग कंपनीत पसरली. या आगीने कंपनीतील देशी विदेशी कच्चा माल, मशिनीचे स्पेअर पार्ट, इलेक्ट्रिक केबल, बेल्ट, लाकूड साठा इत्यादी जळून खाक झाले. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साताऱ्याचा पारा 35, महाबळेश्वर 31 अंशावर. जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा सरासरी 30 अंशांच्या वर गेल्याने दिवसभर अंगाची काहिली ओढणारा उकाडा जाणवू लागला आहे. साताऱ्यामध्ये 35 तर महाबळेश्वरमध्ये 31 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हेरादा तेगड तालुका पाटण येथे वनवा लावणाऱ्या आरोपीस 5,000चा दंड.
वन परिक्षेत्र पाटण अंतर्गत मौजे घेरा दातेगड येथील वनक्षेत्रात वनावर लावणाऱ्या आरोपीस न्यायालयाने 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास 7 दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार असल्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आनंद गंगाराम बोडके राहणार जाईचवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा असे दंड झालेल्या संशयिताचे नाव आहे. मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.